ओम नमः शिवाय. मनाची शस्त्रक्रिया भाग 2. उद्देश 13 सप्टेंबर 2024. शिरीष पटवर्धन सविनय सादर. एवढ्यातच माझ्याकडे एक पेशंट आले होते. रुग्ण आल्या होत्या. त्यांना मानसिक आजारावरच्या काहीतरी गोळ्या चालू होत्या आणि वजन वाढलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात अशी एक भावना झाली होती की आपल्यामध्ये काहीतरी एक उणीव आहे आणि आपण अपूर्ण आहोत. यामध्ये 2 गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत की उणीव आहे, बरोबर आहे, पण आपण अपूर्ण आहोत हा समज चुकीचा आहे. हे आपल्या मनावर ठसवून देण्याचा बरेच जण प्रयत्न करत असतात की तुमच्यामध्ये उणीव आहे म्हणून तुम्ही अपूर्ण आहात. मनाच्या शस्त्रक्रियेचा प्राथमिक मूळ उद्देश जो आहे तो म्हणजे तुमच्यामध्ये उणीव आहे म्हणजे तुम्ही आम्ही अपूर्ण आहे असे मुळीच नाही. प्रत्येक जण जगामध्ये पूर्णत्व घेऊनच जन्माला येतो. आपल्या मनामध्ये मळब असते. जसा चष्मा खराब झाला, त्याच्यावर जर घाण आली तर समोरचं स्पष्ट दिसत नाही, पण चष्मा जर स्वच्छ केला तर परत सगळं स्वच्छ दिसू लागतं. तसाच हा प्रकार आहे. असाच एक पेशंट आणि मी एकाच देवळात वेगवेगळ्या वेळी गेलो होतो. हे देऊळ माझं खूप आवडतं आहे. संभाजी पार्कमध्ये मत्स्यालयाच्या मागे एक अगदी छोटंसं शंकराचं देऊळ आहे. आम्ही दोघांनी ते देऊळ पाहिलं होतं वेगवेगळ्या वेळी. पण त्या पेशंटला, त्या रुग्णाला त्याच्यावर लिहिलेलं हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा हे लक्षात आलं नाही. आणि माझ्या लक्षात आलं, नुसतं लक्षात नाही आलं, मनात रुजलं. आणि हा विचार सतत माझ्या डोक्यात असतो. थोडक्यात आपल्यामध्ये उणीव असतानासुद्धा आपण पूर्ण आहोत ही जाणीव मनात ठसवणे, रुजवणे, पक्की करणे हीच मनाची शस्त्रक्रिया, हाच त्याचा प्राथमिक उद्देश. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. याचे विनामूल्य मार्गदर्शन तसेच प्रसन्न बाळंतपणाचेही विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे आम्ही करतो. त्याचा अवश्य लाभ घ्या.